हप्ता आता जमा होणार आहे। महिला बालविकास मंत्री आदिती तटकरे यांनी ही माहिती दिली आहे। आज आपल्या प्रत्येकीला ज्यावेळेला स्वतःच्या खात्यावर रक्कम जमा झाल्याचा हा सन्मान निधी जमा झाल्याचा मेसेज येतो त्यावेळेला खऱ्या अर्थाने आपल्या सगळ्यांना आनंद होतो। राज्यातील सर्व लाडक्या बहिणींचा आज शनिवार 27 सप्टेंबर 100% गोड सुद्धा झालेला आहे। कारण आज सकाळपासून पात्र बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता विस्तार करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेला आहे। बघा लाडक्या बहिणींना भरपूर दिवसांपासून तुम्ही सुद्धा सप्टेंबर महिन्याच्या हप्त्याची वाट पाहत होतात, तर आज तुमचे 27 सप्टेंबर आज शनिवार रोजी प्रत्यक्ष सुद्धा संपलेली आहे। सकाळपासून बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमा करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेला आहे। एकंदरीत सर्व लाडक्या बहिणींचा आज नवरात्री मधील या ठिकाणी शनिवार गोड झाल्याचं चित्र सुद्धा दिसून आलेलं आहे। ज्या ज्या लाडक्या बहिणी लाडकी बहीण योजनेच्या लाभार्थी आहेत अशा पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आज सकाळपासून निधी वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे। एकंदरीत आज शनिवार आहे, बघा उद्या रविवार, उद्या सर्व बँकांना सुट्ट्या असणार आहे। त्या अनुषंगाने आज शनिवार रोजी या प्रमुख जिल्ह्यामधील पात्र बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता विस्तार करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेला आहे। बघा लाडक्या बहिणींना आज सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 12 वाजेपर्यंत हे पैसे तुमच्या खात्यामध्ये पहिल्या टप्प्यामध्ये विस्तार होतील आणि दुपारी 12 नंतर संध्याकाळी 11 वाजेपर्यंत या ठिकाणी दुसऱ्या टप्प्यामध्ये पैसे सुद्धा वाटप होणार आहे। एकंदरीत सर्व लाडक्या बहिणींची आज खऱ्या अर्थाने नवरात्रीची प्रतीक्षा संपलेली आहे। बहिणींना वाटलं होतं की नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पैसे येतील, परंतु लाडक्या बहिणींना नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पैसे आले नव्हते। वाटलं दुसऱ्या दिवशी पैसे येतील, दुसऱ्या दिवशी पैसे आले नाहीत, तिसऱ्या दिवशी वाटलं, चौथ्या दिवशी वाटलं, पाचव्या दिवशी वाटलं, परंतु लाडक्या बहिणींना आज खऱ्या अर्थाने 6व्या दिवशी बहिणींच्या खात्यामध्ये निधी वाटपाला सुरुवात सुद्धा करण्यात आलेला आहे। बघा एकंदरीत सर्व लाडक्या बहिणींचा आज शनिवार गोड झाल्याचं या ठिकाणी पाहायला मिळत आहे। भरपूर दिवसांपासून लाडक्या बहिणींनी या ठिकाणी सप्टेंबर हप्त्याची वाट पाहिलेली होते, तर आज खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची सप्टेंबर हप्त्याची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। बघा लाडक्या बहिणींना तुम्हाला सुद्धा माहिती असेल की प्रत्येक महिन्याचा हप्ता त्या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये विस्तार होत असतो। त्याचप्रमाणे सप्टेंबर महिन्याचा हप्ता या सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये विस्तार व्हायला सुरुवात सुद्धा झालेली आहे। म्हणजेच लाडक्या बहिणींना 27 सप्टेंबर, 28 सप्टेंबर, 29 सप्टेंबर आणि 30 सप्टेंबर या 3 दिवसांमध्ये पैसे येणार आहेत। बघा आज 27 सप्टेंबर आहे, उद्या रविवार आहे, त्यामुळे उद्या बँकांना सुट्ट्या असू शकतात। त्यामुळे आजच या ठिकाणी 27 सप्टेंबर रोजी बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा वाटप होत आहे। तर आज एकंदरीत कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत, कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप होत आहेत, म्हणजेच लाडक्या बहिणींनो केवायसी केले असेल तर पैसे येतील का, जर तुम्ही केवायसी केलेले नसेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार आहेत का, त्याची संपूर्ण सविस्तर पद्धतीने माहिती देणार आहे। परंतु आज राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी सर्व लाडक्या बहिणींना आदेश सुद्धा दिलेला आहे की आज तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी पैसे जमा करायला सुरुवात करण्यात आलेली आहे। थेट उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब काय म्हटलेले आहेत लाडक्या बहिणींना तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। तुमच्या खात्यात पैसे आले, 2 हप्त्याचे आले, 3000 पेक्षा जास्त होते। तर बघा लाडक्या बहिणींना आताच राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार पात्र बहिणींच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता विस्तार करण्यास सुरुवात सुद्धा करण्यात आलेला आहे। खऱ्या अर्थाने सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। बघा लाडक्या बहिणींना सप्टेंबर महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये नवरात्रीच्या पहिल्या दिवशीच विस्तार होणार होता, परंतु राज्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस सुरू होता आणि या पावसामुळे शेतकरी बांधवांचं अतोनात नुकसान झालेलं होतं। त्या सर्व गोष्टींचा विचार करून या ठिकाणी राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब, दुसरे उपमुख्यमंत्री अजित दादा पवार यांच्या माध्यमातून शेतकरी बांधवांचे या ठिकाणी पाणी करण्यासाठी या ठिकाणी वेळ गेलेला होता। त्यामुळे लाडक्या बहिणींनो तुमच्या खात्यामध्ये नवरात्रीच्या पहिल्या दिवशी पैसे आलेले नव्हते, परंतु आज एकंदरीत नवरात्रीचा 6वा, 7वा, 8वा या ठिकाणी दिवस गोड होत असल्याचं चित्र सुद्धा दिसून आलेला आहे। तशा प्रकारे आज राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादांनी आदेश सुद्धा दिलेला आहे। अजितदादांनी आता सांगितले आहे की बहिणींच्या खात्यामध्ये निधी वाटपासाठी या ठिकाणी पैसे रिलीज केलेले आहेत, ते बहिणींच्या खात्यामध्ये वाटप करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेले आहे। थेट उपमुख्यमंत्री अजितदादा पवार काय म्हणलेले आहेत तुम्ही सुद्धा ऐकायचं आहे। या महिन्यातले पण लाडक्या बहिणींचे पैसे आम्ही रिलीज केलेले आहेत, ते त्यांच्या अकाउंटला जातील।
ही योजना ज्यावेळेस आणली त्यावेळेस अतिशय चांगल्या तर बघा, लाडक्या बहिणीनं आताच राज्याचे उपमुख्यमंत्री तथा अर्थमंत्री अजितदादांनी दिलेल्या माहितीनुसार पात्र बहिणींच्या खात्यामध्ये आज सकाळपासून पैसे जमा करायला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे. एकंदरीत सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे. बहिणींच्या खात्यामध्ये खटाखट निधी वाटपाला सुरुवात सुद्धा करण्यात आलेली आहे. बघा, लाडक्या बहिणीनं आज कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये, कोणकोणत्या बँकेमध्ये, कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी सप्टेंबर महिन्याचा हप्ता आज शनिवार 27 सप्टेंबर रोजी वाटप होत आहे. त्यासोबतच लाडक्या बहिणीनं तुमच्या खात्यामध्ये अजून किती दिवस या ठिकाणी सप्टेंबर महिन्याचा हप्ता वाटप होणार आहे, आज कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहे, तर एकंदरीत संपूर्ण सविस्तर माहिती पुढच्या 2 मिनिटांमध्ये पाहणार आहोत. त्यामुळे तुम्ही तुमचा 2 मिनिटाचा महत्वाचा वेळ काढायचा आहे आणि हा व्हिडिओ पाहायचा आहे. जर तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिला तर या ठिकाणी हजारो रुपयांचा फायदा तुमचा होणार आहे. त्यामुळे थोडासा वेळ काढा आणि हा व्हिडिओ सुद्धा पाहायचा आहे. तर बघा, लाडक्या बहिणीनं आपण सर्वात अगोदर बघून घेऊयात की कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि कोणकोणत्या बँकेमध्ये हे पैसे वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत, जेणेकरून तुमचं बँक खाते या प्रमुख बँकेपैकी असेल, तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येऊन जातील आणि या ठिकाणी तुमची सुद्धा भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपवून जाणार आहे. कारण लाडक्या बहिणीनं तुमच्या सुद्धा खात्यामध्ये नवरात्रीच्या सणाच्या निमित्तानं हे पैसे वाटप होत आहेत. हे पैसे जर अगोदर आले असते तर या ठिकाणी लाडक्या बहिणींना मोठा हातभार लागला असता. लाडक्या बहिणींना उपवासाचे साहित्य खरेदी करता आले असते. लाडक्या बहिणींना नवरंगाच्या नवसाड्या सुद्धा घेता आल्या असत्या. तर या सर्व गोष्टींचा विचार करून राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच बहिणींचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार तुमच्या खात्यामध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता सकाळी येईल आणि या ठिकाणी ऑक्टोबर महिन्याचा हप्ता सुद्धा तुम्हाला नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावरती या ठिकाणी ऍडव्हान्स मध्ये विस्तांतर सुद्धा होतच आहे. कारण प्रत्येक सणाला लाडक्या बहिणींना सरकारकडून गिफ्ट मिळालेलं आहे, सरकारकडून ओवाळणी सुद्धा मिळालेली आहे. त्याचप्रमाणे या नवरात्रीच्या शुभ मुहूर्तावरती लाडक्या बहिणींना खुश करण्यासाठी राज्य सरकारने ऍडव्हान्स मध्ये ऑक्टोबर महिन्याचा हप्त्याचे पैसे या ठिकाणी बहिणींच्या खात्यामध्ये विस्तांतर करण्याचा या ठिकाणी निर्णय सुद्धा घेतलेला आहे. त्यामुळे बहिणींच्या खात्यामध्ये आज सप्टेंबर हप्ता 100 आणि 101% विस्तांतर होणार आहे आणि झाला तर ऑक्टोबर हप्ता सुद्धा वाटप होणार आहे. बघा, लाडक्या बहिणीनं एकंदरीत सप्टेंबर महिन्याचा हप्ता आज सकाळपासून कोणत्या जिल्ह्यांमध्ये वाटप होणार आहे आणि लाडक्या बहिणीनं आज दुपारपासून कोणत्या जिल्ह्यांमध्ये सप्टेंबर महिन्याचा हप्ता वाटप होणार आहे त्याची संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला पुढच्या 2 मिनिटांमध्ये देत आहे. त्यामुळे 2 मिनिटाचा वेळ काढून हा व्हिडिओ तुम्ही सुद्धा काळजीपूर्वक पाहायचा आहे. डोळे उघडे ठेवायचे आहेत, कानाने सुद्धा चांगल्या पद्धतीने ऐकायचं आहे, जेणेकरून तुमच्या खात्यामध्ये सुद्धा पैसे येऊन जातील. परंतु लाडक्या बहिणीनं काही लाडक्या बहिणीने असे सुद्धा प्रश्न विचारलेले आहेत की दादा आम्ही केवायसी केलेले नाही. काही लाडक्या बहिणीने असं सुद्धा सांगितलेलं आहे की आम्ही केवायसी केलेले आहे तर आमच्या खात्यामध्ये पैसे येणार का, आणि ज्यांनी केवायसी केलेले नसेल त्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार का त्याची माहिती सुद्धा देण्यात आलेली आहे. ती माहिती सुद्धा बघून घ्या. परंतु लाडक्या बहिणींना आज ज्या प्रमुख जिल्ह्यांमध्ये आणि प्रमुख बँकेमध्ये हे पैसे वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहे त्याची संपूर्ण सविस्तर माहिती या ठिकाणी तुम्हाला सुद्धा सांगत आहे. बघा, लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजना 28 जून 2024 रोजी सुरू करण्यात आलेले होते. म्हणजेच एकंदरीत त्यावेळेस विधानसभेची निवडणूक होते, त्यावेळेस आमदारकीच्या निवडणुका होत्या. त्याच्या अगोदर लाडकी बहीण योजना सुरू करण्यात आलेली होती आणि त्यावेळेस सरकारला लाडक्या बहिणींच्या मतदानाची गरज होते. त्यामुळे लाडक्या बहिणींकडून जास्त कागदपत्रे मागवली गेलेले नव्हते. लाडक्या बहिणींना जास्त नियम आणि अटी लावण्यात आलेल्या नव्हत्या. परंतु लाडक्या बहिणींना एकंदरीत आता 1 वर्ष पूर्ण सुद्धा होऊन गेलेलं आहे. बघा, जून 1 वर्ष पूर्ण झालं, जुलै गेला, ऑगस्ट गेला, त्यानंतर आता हा सप्टेंबर महिना चालू आहे. एकंदरीत आता 1 वर्ष उलटून आता 3रा महिना सुरू आहे. तर बघा, लाडक्या बहिणींना आता सरकारला गरज नाही, कारण सरकार सत्तेवरती आलेलं आहे. त्यामुळे आतापर्यंत सरासरी 26 लाख बहिणींचे अर्ज लाडकी बहीण योजनेमधून अपात्र सुद्धा करण्यात आलेला आहे. एकंदरीत आता जे केवायसी करायला सांगितले आहे तर त्या केवायसी च्या दरम्यान अनेक 26 लाख बहिणींचे अर्ज अपात्र होतील अशा पद्धतीची माहिती या ठिकाणी विरोधी पक्षांकडून वर्तवलेली आहे. त्यामुळे लाडक्या बहिणींना जर तुम्हाला वाटत असेल की या ठिकाणी आपण सुद्धा मतदान केलेलं आहे, आपण सुद्धा या ठिकाणी या सरकारच्या पक्षाला पाठिंबा दिलेला आहे आणि आपल्याला लाभ बंद होऊ नये तर या ठिकाणी काही गोष्टी करायच्या आहेत, त्यानंतर तुमचा लाभ कोणीही बंद करू शकणार नाही. यासोबतच लाडक्या बहिणींनो तुमच्या खात्यामध्ये
फक्त सप्टेंबर महिन्याचा हप्ता येणार आहे का? त्यासोबतच तुमच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे आजपासून विस्तार होणार आहेत का? याची संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला सुद्धा सांगत आहे. तुम्ही सुद्धा 2 मिनिटं कान देऊन व्हिडिओ ऐकायचा आहे. बघा लाडकी बहिणींना या ठिकाणी प्रत्यक्षपणे सांगितले आहे की बहिणींच्या खात्यामध्ये फक्त सप्टेंबर महिन्याचा हप्ता वाटप होत नाही, त्यासोबत बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी गॅस कनेक्शनचे पैसे वाटप होणार आहेत. बघा आज 27 सप्टेंबर आज या ठिकाणी आजचा वार शनिवार आहे. आज सर्व लाडक्या बहिणींचा शनिवार गोड झाल्याचे या ठिकाणी पाहायला मिळालेलं आहे. सर्व लाडक्या बहिणींचे या ठिकाणी भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपलेली आहे. बहिणींच्या खात्यामध्ये आज सकाळपासून धडाधड खटाखट पैसे येण्यास सुरुवात सुद्धा झालेली आहे. परंतु लाडक्या बहिणींनो आज एकाच दिवशी सर्व बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटप करणं शक्य होत नसतं. तुम्हाला सुद्धा माहिती असेल की प्रत्येक महिन्याचा हप्ता तुमच्या खात्यामध्ये थोडाफार उशिरा आलेला असेल. त्याचप्रमाणे या सप्टेंबर महिन्याचा हप्ता सुद्धा या ठिकाणी थोडा उशिरा येत आहे. बघा लाडक्या बहिणींनो आता 27 सप्टेंबर आहे, म्हणजेच हा महिन्याच्या शेवटच्या तारीख असल्यागत आहे. बघा लाडक्या बहिणींनो प्रत्येक महिन्याचा हप्ता शेवटच्या आठवड्यामध्ये विस्तार झालेला आहे. त्यामुळेच लाडक्या बहिणींनो सप्टेंबर महिन्याचा हप्ता या सप्टेंबर महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये विस्तार सुद्धा होतच आहे. परंतु आता लाडक्या बहिणींना काळजी करायची गरज नाही, कारण निधी वाटपाचे आदेश देण्यात आलेले आहेत आणि तशा प्रकारे बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमवायला सुरुवात सुद्धा झालेली आहे. बघा लाडक्या बहिणींनो आता आपण काही महत्वाचे मुद्दे होते ते महत्वाचे मुद्दे सुद्धा बघितलेले आहेत. आता आपण या ठिकाणी जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी सुद्धा वाचून दाखवत आहे, जेणेकरून तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल, तुमचं बँक खाते या प्रमुख बँकेपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये पैसे येऊन जातील आणि या ठिकाणी तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून सुद्धा जाणार आहे. त्यासोबतच लाडक्या बहिणींनो केवायसी केले असेल तर पैसे येतील का, आणि जर केवायसी केलेले नसेल तर पैसे येणार आहेत की नाही त्याचं उत्तर सुद्धा मिळणार आहे. त्यामुळे या ठिकाणी हा व्हिडिओ कुठेही स्किप न करता अगदी शेवटपर्यंत पाहणं गरजेचं आहे. बघा लाडकी बहिणींनो एकंदरीत या ठिकाणी राज्यातील आता 2,26,00,000 बहिणींची प्रतीक्षा संपत आहे, कारण या 2,26,00,000 बहिणींच्या खात्यामध्ये 3 दिवसामध्ये हे पैसे विस्तार होत आहेत. एकंदरीत सर्व लाडक्या बहिणींना अंबाबाई पावलेला आहे. नवरात्रीचा सण गोड सुद्धा झालेला आहे. बघा लाडक्या बहिणींनो एकंदरीत आज हप्ता येईल, उद्या हप्ता येईल अशा प्रकारच्या बातम्या फिरत होत्या, परंतु आज खऱ्या अर्थाने अशा सर्व बातम्यांना ब्रेक सुद्धा लागलेला आहे, कारण प्रत्यक्षामध्ये बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमवायला सुरुवात झालेली आहे. भरपूर मोठ्या प्रमाणामध्ये बातम्या फिरत होत्या, परंतु लाडक्या बहिणींना आता बातम्या फिरणार नाहीत, कारण आता थेट पैसे वाटप करण्याचे आदेश सुद्धा देण्यात आलेले आहेत. आज सकाळी 7 वाजल्यापासून भरपूर बहिणींच्या खात्यामध्ये पैसे आलेले आहेत, परंतु ज्या लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये आज सकाळपासून पैसे आलेले नसतील त्या लाडक्या बहिणींना आज दुपारपासून पैसे सुद्धा येणार आहेत. कारण लाडक्या बहिणींनो आज एकंदरीत 16 जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होणार आहेत, म्हणजे सकाळी 7 वाजल्यापासून दुपारी 2 वाजेपर्यंत 8 जिल्ह्यांमध्ये आणि दुपारी 2 वाजल्यापासून रात्री 11 वाजेपर्यंत उर्वरित 8 जिल्ह्यांमध्ये, म्हणजे टोटल मिळून 16 जिल्ह्यांमध्ये हे पैसे वाटप होत आहेत. एकंदरीत सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा सुद्धा संपत आहे. बघा लाडक्या बहिणींनो आज राज्याचे उपमुख्यमंत्री म्हणजेच तुमचे लाडके भाऊ एकनाथ शिंदे साहेबांनी शब्द दिलेला आहे, आणि तुम्हाला सुद्धा माहिती आहे की एकनाथ शिंदे साहेबांचा शब्द 100% पक्का असतो. एकनाथ शिंदे साहेब दिलेला शब्द पूर्ण करत असतात. त्यामुळे एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या शब्दावरती या ठिकाणी तुमचा 100 आणि 101% विश्वास आहे. परंतु लाडके बहिणींनो तुम्हाला सुद्धा वाटत असेल की एकनाथ शिंदे साहेब प्रत्येक महिन्याला सांगत असतात की आम्ही बहिणींना 3,000 रुपये देणार आहोत, 3,000 रुपये सोडणार आहोत, परंतु प्रत्यक्षामध्ये आमच्या खात्यामध्ये फक्त 1,500 रुपये येत आहेत. अशा प्रकारची माहिती लाडक्या बहिणींकडून मिळत होते. तर बघा लाडक्या बहिणींनो एकनाथ शिंदे साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार प्रत्येक महिन्यामध्ये काही ना काही अडचणी येत होते, त्यामुळे आम्ही फक्त आश्वासन देऊ शकलो, परंतु पैसे देण्यासाठी आमच्याकडे निधी उपलब्ध नव्हता. त्यामुळे तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी निधी वाटपाचे या ठिकाणी 3,000 रुपये वाटप होत नव्हते, फक्त या ठिकाणी प्रत्येक महिन्याला 1,500 रुपये वाटप होत होते. परंतु लाडक्या बहिणींनो आता नवरात्री आहे आणि या नवरात्री निमित्त आम्ही थोडीफार जुळवाजुळव केलेली आहे, केंद्राकडून पैसे मागवलेले आहेत आणि तुम्हाला आता यावेळेस 3,000 रुपये 100% देणार आहोत. त्यामुळे कोणत्याही लाडक्या बहिणीने काळजी सुद्धा करायची नाही. बघा लाडक्या बहिणींनो एकंदरीत आता आपण बघणार आहोत की कोणकोणत्या जिल्ह्यांमध्ये आणि कोणकोणत्या बँकांमध्ये पैसे वाटप होत आहेत आणि कोणकोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये पैसे वाटपाला सुरुवात करण्यात आलेली आहे. एकंदरीत केवायसी कशा पद्धतीने होत आहे
या केवायसी मध्ये कोणकोणत्या बहिणींचे अर्ज अपात्र होतील आणि या ठिकाणी केवायसी चुकू नये म्हणून या ठिकाणी कोणकोणत्या गोष्टींची काळजी घ्यायची आहे त्याची माहिती सुद्धा बघणार आहोत। कारण भरपूर लाडक्या बहिणी पात्र होत्या आणि त्या लाडक्या बहिणी आता केवायसी केल्यानंतर अपात्र सुद्धा ठरलेले आहेत। त्यामुळे जर तुम्हाला वाटत असेल की आपला अर्ज केवायसी केल्यानंतर सुद्धा पात्र ठरवा तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। तुम्हाला अगदी सोपी पद्धत आणि योग्य पद्धत तुम्हाला सांगणार आहे, जेणेकरून तुमचा अर्ज अपात्र होणार नाही आणि तुमच्या खात्यामध्ये एकंदरीत हप्त्यांचे पैसे वाटप होतील आणि सर्व लाडक्या बहिणींची प्रतीक्षा सुद्धा संपून जाणार आहे। तर बघा लाडक्या बहिणींनो, या ठिकाणी जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी पाहत आहोत, परंतु लाडक्या बहिणींनो जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी पाहण्या अगोदर तुम्ही सुद्धा या नवीन नियमांमध्ये बसत आहेत का हे पाहणं सुद्धा गरजेचं आहे। कारण राज्य सरकारकडून नवीन नियमावली सुद्धा जाहीर करण्यात आलेले आहे। ज्या ज्या लाडक्या बहिणी नवीन नियमांमध्ये बसत असतील अशाच बहिणींच्या खात्यामध्ये पैसे सुद्धा वाटप होत आहेत, परंतु ज्या लाडक्या बहिणी नवीन नियमांमध्ये बसत नसतील अशा बहिणींच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत। तशा प्रकारे माहिती सुद्धा दिलेली आहे। हे नवीन नियम कोणकोणते आहेत ते सुद्धा आपण बघून घेऊयात। बघा लाडक्या बहिणींनो, लाडकी बहीण योजना ज्यावेळेस सुरू करण्यात आलेले होते त्यावेळेस खूप कमी नियम लावण्यात आलेले होते, म्हणजेच त्या ठिकाणी सरसकट लाभ सुद्धा दिलेला होता। परंतु आता या ठिकाणी लाडक्या बहिणींनो लाडकी बहीण योजना यशस्वी झालेली आहे। लाडक्या बहिणीला 1 वर्ष उलटून गेलेलं आहे, त्यामुळे आता याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये बदल करण्यात आलेले आहेत। म्हणजेच याच्यामध्ये लाडक्या बहिणींकडून या ठिकाणी जास्त नियमांचे आणि जास्त पात्रतांची अपेक्षा सुद्धा केलेली आहे। म्हणजेच एकंदरीत अगोदर 4 ते 5 नियम लावण्यात आलेले होते, परंतु आता याच्यामध्ये दुपटीने वाढ सुद्धा केलेली आहे। त्यासोबत लाडक्या बहिणींना या ठिकाणी केवायसी बाबत सुद्धा महत्त्वाचे अपडेट आलेले आहे। तर ते अपडेट कोणकोणते आहे आणि कोणत्या बहिणींच्या खात्यामध्ये या ठिकाणी पैसे जमवायला सुरुवात झालेली आहे। त्यासोबत 40,000 रुपये व्याज मिळणार होतं, अनुदान मिळणार होतं, तर ते 40,000 रुपये कधीपासून मिळणार आहेत आणि या 3 गॅसचे पैसे किती मिळणार आहेत आणि कोणत्या बहिणींना मिळणार आहेत याची संपूर्ण सविस्तर माहिती पुढच्या 1 मिनिटामध्ये सांगत आहे। त्यामुळे 1 मिनिटाचा वेळ काढून हा व्हिडिओ सुद्धा पाहायचा आहे। तर बघा लाडक्या बहिणींना या ठिकाणी जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी पाहणार आहोत, परंतु लाडक्या बहिणींना जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी पाहण्या अगोदर तुम्ही सुद्धा या प्रमुख नियमांमध्ये बसत आहात का? तुमचा बँक खाता या प्रमुख बँकेपैकी आहे का? तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी आहे का? अशा सर्व गोष्टी तुम्ही सुद्धा पाहायच्या आहेत। अन्यथा जर तुमचा जिल्हा या जिल्ह्यांपैकी नसेल, तुमचा बँक खाता या बँकेपैकी नसेल तर या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत आणि अशा वेळेस तुमचा अर्ज अपात्र सुद्धा होणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो, सुरुवात आपण या ठिकाणी नियमांपासून आणि पात्रतांपासून करूयात। बघा लाडकी बहिणींना पहिली पात्रता म्हणजे लाडकी बहीण या ठिकाणी महाराष्ट्र राज्याची रहिवासी असायला पाहिजे, कमीत कमी 15 वर्ष। त्यानंतर लाडक्या बहिणींना जुने नियम सांगत आहे, त्यानंतर नवीन नियम सुद्धा सांगत आहे। दुसरा नियम म्हणजे लाडक्या बहिणींकडे 4 चाकी गाडी नसायला पाहिजे। तिसरा नियम म्हणजे लाडक्या बहिणींचा वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांच्या पुढे नसायला पाहिजे आणि चौथा नियम म्हणजे लाडकी बहिणी लाडकी बहीण योजना सोडून दुसरी कोणत्या योजनेचा लाभ घेत नसावे। बघा अशा प्रकारचे नियम अगोदर लावण्यात आलेले होते, परंतु आता मोठमोठे नियम लावण्यात आलेले आहेत। बघा याच्यामध्ये जो नवीन पहिला नियम लावण्यात आलेला आहे तो नियम म्हणजे लाडक्या बहिणींकडे या ठिकाणी 6 एकर 7 एकर 10 एकर जमीन नसायला पाहिजे। दुसरा नियम म्हणजे लाडक्या बहिणीने जर घरामध्ये एखादी बिल्डिंग खरेदी केलेली असेल, घर मोठ्या प्रमाणामध्ये खरेदी केलेला असेल तर अशा लाडक्या बहिणींचा सुद्धा हप्ता बंद होणार आहे। त्याची संपूर्ण माहिती सुद्धा सांगणार आहे। त्यासोबत लाडक्या बहिणींना जो तिसरा नियम लावण्यात आलेला आहे तर तो तिसरा नियम म्हणजे ज्या बहिणी सरकारी कर्मचारी असतील त्यांना तर अपात्र करण्यात येणार आहे। त्यासोबतच लाडक्या बहिणींना ज्या बहिणी स्वतः आत्मनिर्भर असतील, ज्या बहिणी या ठिकाणी महिन्याला 20,000 रुपये 25,000 रुपये कमवत असतील अशा बहिणींचा अर्ज सुद्धा अपात्र करण्यात येणार आहे। एकंदरीत या ठिकाणी नवीन नियम लागू झाले आहेत। ते नवीन नियम लागू झाल्यामुळे भरपूर लाडकी बहिणी लाडकी बहीण योजनेपासून वंचित राहतील अशा पद्धतीने माहिती सुद्धा देण्यात येत आहे। तर बघा लाडकी बहिणींनो, या ठिकाणी आता संपूर्ण सविस्तर माहिती बघितली आहे। आता तुम्हाला जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी वाचून दाखवत आहे, त्यामुळे तुम्ही सुद्धा काळजीपूर्वक जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी सुद्धा पाहायची आहे, जेणेकरून तुमचा जिल्हा या जिल्ह्यांपैकी असेल, तुमचं बँक खाते या प्रमुख बँकेपैकी असेल तर या ठिकाणी तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाईल आणि या ठिकाणी तुमच्या खात्यामध्ये पैसे जमवायला सुरुवात सुद्धा होणार आहे। बघा लाडकी बहिणींनो, जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी सांगत आहे, परंतु जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी पाहण्या अगोदर तुमच्या खात्यामध्ये गॅस कनेक्शनचे पैसे जमा होणार आहेत का? गॅस कनेक्शनच्या पैशांसाठी कोणकोणते नियम लावण्यात आलेले आहेत तर याची संपूर्ण सविस्तर माहिती सुद्धा देतच आहे। बघा लाडकी बहिणींनो, आज राज्य सरकारने दिलेल्या माहितीनुसार गॅस कनेक्शनचे पैसे मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजनेअंतर्गत पात्र बहिणींच्या खात्यामध्ये हस्तांतरित होत आहेत।
पात्र बहिणींची या ठिकाणी भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। बहिणींच्या खात्यामध्ये काटाकाट पैसे वाटप करण्याचे आदेश राज्य सरकारने दिलेले आहेत। बघा लाडक्या बहिणीनं एकंदरीत सरसकट सर्व लाडक्या बहिणींची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपत आहे। बहिणींच्या खात्यामध्ये काटाकाट सप्टेंबर हप्ता गॅस कनेक्शनचे पैसे वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत आणि त्याप्रमाणे बहिणींच्या खात्यामध्ये पैसे जमवायला सुरुवात सुद्धा झालेले आहेत। तर आता आपण जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी सुद्धा सांगत आहोत। जर तुमचा जिल्हा या प्रमुख जिल्ह्यांपैकी असेल तर तुमच्या खात्यामध्ये या ठिकाणी सप्टेंबर महिन्याचा हप्ता आज 20 तांदूळ होईल। त्यासोबत गॅस कनेक्शनचे पैसे आज संध्याकाळपर्यंत 20 तांदूळ होतील आणि तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून जाणार आहे। बघा लाडक्या बहिणींना नियम आणि पात्रता बघितलेले आहेत। आता आपण जिल्ह्यांची यादी आणि बँकांची यादी सुद्धा बघत आहोत। बघा लाडक्या बहिणींना याच्यामध्ये पहिले बँक म्हणजे या ठिकाणी स्टेट बँक ऑफ इंडिया म्हणजेच SBI बँकेमध्ये आज पैसे वाटप होत आहेत। त्यानंतर दुसरी बँक म्हणजे कोटक महिंद्रा बँका, तिसरी बँक म्हणजे ICICI बँका, चौथी बँक म्हणजे IDBI बँका, पाचवी बँक म्हणजे या ठिकाणी कॅनरा बँका, त्यासोबतच लाडकी बहिणींनो बँक ऑफ इंडिया, बँक ऑफ महाराष्ट्र, ICICI बँका अशा बँकेमध्ये पैसे वाटप करण्याचे आदेश देण्यात आलेले आहेत। त्यासोबतच लाडकी बहिणींनो आज ज्या जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होत आहेत आणि अजून कोणत्या बँकेमध्ये पैसे वाटप होत आहे त्याची माहिती सुद्धा सांगत आहे। तर बघा लाडकी बहिणींनो आज राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी दिलेल्या माहितीनुसार राज्यातील सरकारी, सहकारी आणि खासगी या सर्व प्रकारच्या बँकांमध्ये पैसे येणार आहेत। त्यामुळे तुमचं कोणत्याही बँकेमध्ये बँक खातं असू द्या तरी पण तुमच्या खात्यामध्ये पैसे वाटप होतील, तरी पण तुमची भरपूर दिवसांची प्रतीक्षा संपून सुद्धा जाणार आहे। बघा लाडक्या बहिणींनो या ठिकाणी आपण काही नियम लावलेले होते ते नियम सुद्धा सांगितले आहे, बँकांची यादी सुद्धा वाचून दाखवलेली आहे। आता आपण जिल्ह्यांची यादी बघून घ्या। बघा महाराष्ट्र राज्यामध्ये 36 जिल्हे आहेत। त्याच्यामध्ये परभणी, बीड, जालना, हिंगोली, भंडारा, गोंदिया, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, धाराशिव, गडचिरोली, रायगड, रत्नागिरी, सोलापूर, त्यासोबत कोल्हापूर, नागपूर अशा जिल्ह्यांमध्ये पैसे वाटप होतील। या जिल्ह्यांमध्ये ऑगस्ट हप्ता अगोदर आलेला होता। बघा लाडकी बहिणींनो सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार प्रत्येक महिन्याचा हप्ता आज शेवटच्या आठवड्यामध्ये 20 तांदूळ होत असतो। त्यामुळे लाडकी बहिणींनो या महिन्याचा हप्ता या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यामध्ये 20 तांदूळ होईल अशा पद्धतीची माहिती देण्यात आलेली आहे।